गर्भसंस्कार एक नवीन पाऊल या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता नरेश निंबाळकर. माझे BMSचे शिक्षण झालेले आहे. माझे योगशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे. 12 वर्षापासून मी औरंगाबादला आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. तसेच रेग्युलरली योगाचे आणि गर्भसंस्कारचे वर्ग घेत असते. सर्वप्रथम मी अभिनंदन करते गर्भसंस्कार नवीन पाऊल या उपक्रमाचे. तसेच हा उपक्रम तयार करून प्रत्यक्षात आणणारे माननीय जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे सर आणि माननीय मोक्षदा पाटील मॅम यांचे. या उपक्रमामुळे गर्भसंस्कार हा विषय एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित न राहता सर्व भावी मातांपर्यंत तो पोहोचत आहे आणि अगदी तज्ज्ञ लोकांकडून सर्व मातांना गर्भावस्था, प्रसवसंबंधी होणारे जे काही उपाय आहेत किंवा डिलेव्हरीसंबंधी माहिती, तसेच स्त्रियांच्या आजारांविषयी इतर सविस्तर माहिती मिळत आहे. या उपक्रमाला सर्वात प्रथम माझ्या खूप शुभेच्छा. आपण हाच प्रसवसंबंधी विषय बघणार आहोत. प्रसवसंबंधी विषय म्हणजे प्रसव पश्चात पर्प्युरियम ज्याला म्हणतात त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. हा जो कालावधी असतो हा बाळांच्या जन्मानंतरचा कालावधी असतो. ज्या काळामध्ये गर्भाशयामधले जे योनी भागामधले जे अवयव असतात, शोणी भागामधले गर्भाशय आहे, नंतर योनी आहे, हे नॉर्मल अवस्थेमध्ये येत असतात किंवा गर्भधारणेच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये हे येत असतात. त्या काळाला प्युर्पेरियम असं म्हणतात. हा कालावधी साधारणतः प्लॅसेंटा बाहेर पडल्यापासून सुरू होतो आणि 6 आठवडे राहत असतो. डिलेव्हरीनंतर जसं बाळ बाहेर पडतं, प्लॅसेंटा बाहेर पडतो, तर आपण जर गर्भाशयाचा आकार बघितला तो जवळपास 20 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटर बाय 7.5 सेंटीमीटर असतो आणि गर्भाशयाचं जर वजन बघितलं तर जवळजवळ 1000 ग्रॅम इतके असते आणि 6 आठवड्यामध्ये हा आकार पूर्ववत होत साधारणतः 1.5 सेंटीमीटर आणि गर्भाशयाचं वजन 60 ग्रॅम इतकं होतं. म्हणजे इतका मोठा बदल हा डिलेव्हरीनंतर पहिल्या 6 आठवड्यांमध्ये होत असतो. आपण ज्यावेळेला डिलेव्हरी झाल्यानंतर बाळ आणि प्लॅसेंटा ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला आपण जर पोटावरती फील केलं तर आपल्याला एकदम स्टोनी हार्ट स्ट्रक्चर लागतं. ते स्ट्रक्चर म्हणजे गर्भाशय असतं. गर्भाशयाच्या आकुंचनाला सुरुवात झालेली असते आणि हळूहळू 6 आठवडे हा काळ जो आहे तो काळ पूर्ण गर्भाशय नॉर्मल अवस्थेमध्ये येण्यासाठी होत असतो. हा काळ त्या स्त्रीच्या दृष्टिकोनातनं आणि बाळाच्या दृष्टिकोनातनं दोन्ही दृष्टिकोनातनं खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे या भागाकडे आपल्याला जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. आता जसं गर्भाशय या अवस्थेमध्ये येण्यासाठी 6 आठवडे लागत असतात, तसा जो योनी भाग असतो ज्याला आपण वजायना म्हणतो, जिथून बाळ बाहेर येतं, त्या भागाचं खूप जास्त स्ट्रेचिंग झालेलं असतं. तर त्याला पूर्वावस्थेमध्ये येण्यासाठी जवळपास 4 ते 8 आठवडे लागत असतात. ज्यावेळेला डिलेव्हरी होते त्यावेळेला त्याचा टोन जो असतो, मसलचा जो टोन असतो, जो एक ताठरपणा असतो, तो ताठरपणा कमी होतो आणि त्याचा ताठरपणा कमी होऊन तो एकदम फ्लेक्झिबल होऊन बाळ सहजपणे बाहेर तिथून येत असते. परंतु बाळ बाहेर येऊन गेल्यानंतर तो टोन परत येण्यासाठी जे 6 आठवडे लागतात त्यात बऱ्यापैकी टोन रिगेन होतो, पूर्ववत होतो. परंतु जसा डिलेव्हरीच्या अगोदर एकदम कडक योनी भाग असतो किंवा एकदम टोनी योनी भाग असतो तसा त्याच्यामध्ये होत नाही. जो फेशिया असतो आणि पेल्विक फ्लोअर असतो त्याला पूर्ववत येण्यासाठी बराच कालावधी लागतो. आता आपण पुढचा भाग जो बघणार आहोत तो योनिस्राव, म्हणजे गर्भाशय या 6 आठवड्यामध्ये कुठल्या प्रकाराने योनीमधनं स्राव होत असतो त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहिले 1 ते 4 दिवस जो असतो तो लाल रंगाचा स्राव गर्भाशयामधनं योनी भागामधनं बाहेर येत असतो. त्याला लोकिया रुब्रा असं म्हणतात. तर याच्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये ब्लड असतं. नंतर दुसऱ्या 5 ते 9 दिवसांमध्ये या स्रावाचा रंग थोडासा बदलतो आणि तो थोडासा पिवळसर असा होतो. त्या लोकिया सेरोसा असे म्हणतात. नंतर 10 ते 15 दिवसांमध्ये लोकिया अल्बा नावाचा स्राव जो असतो तो बाहेर पडत असतो. तो थोडासा पांढरट रंगाचा असतो आणि साधारणतः पहिले 5 ते 6 दिवसांमध्ये 250 ml पर्यंत स्राव होणे अपेक्षित आहे. आता जर आपण याच्यामध्ये बघितलं की हे असं आहे की अशा पद्धतीने स्राव होत असतो. म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये हळूहळू योनीमधला जो स्राव बाहेर येतोय तो कमी होणं अपेक्षित आहे, प्लस त्याचा रंग बदलणंसुद्धा अपेक्षित आहे आणि सुरुवातीचे 5 ते 6 दिवसामध्ये पण स्रावाचं प्रमाण जे आहे साधारणतः 250 ml सांगितलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळेस काही वेळेस असं होतं की खूप जास्त प्रमाणामध्ये डिलेव्हरीनंतर योनिस्राव येत असतो. मग हा नॉर्मल असतो असं होतच असतं. अशा पद्धतीने आपण याला काही वेळेस लाईटली घेतो.
पण जर आपल्याला वाटलं की प्रमाणापेक्षा स्राव जास्त प्रमाणामध्ये जातो आहे आणि 1 ते 4 दिवसामध्ये त्याच्या रंगामध्ये बदल होत नाही आहे किंवा जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो आहे, तर आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करायला पाहिजे की बाबा अशा पद्धतीने रक्तस्राव का होतो आहे, किंवा जर हा जो स्राव बाहेर येतो आहे त्या स्रावाला कुठल्याही प्रकारची दुर्गंधी असेल किंवा त्या स्रावामुळे जर तिथल्या भागामध्ये आग होत असेल किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये पांढरट स्राव पण जात असेल, येलोइश स्राव पण खूप जास्त प्रमाणामध्ये जात असेल, तर आपल्याला मात्र डॉक्टरांना भेटायला पाहिजे आणि डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे की या स्रावामध्ये कशा पद्धतीने हा स्राव कशा पद्धतीने बाहेर येत आहे. तर नंतर हा स्रावाबद्दल आपण चर्चा केल्यानंतर जसे पेल्व्हिक ऑर्गनमध्ये किंवा पोटामध्ये जे बदल होत आहेत, त्याच्यानंतर काही शारीरिक बदलसुद्धा डिलेवरीनंतर होत असतात. तर त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. नाडी जर आपल्या हृदयाची गती म्हटली किंवा नाडीची जर गती म्हटली, तर नाडीची गती ही सुरुवातीला जास्त असते. डिलेवरीनंतर एक 24 तास नाडीची गती जास्त असते. नंतर मग ती एक 24 तासानंतर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते. नंतर शरीराचे ते तापमान असतं, सुरुवातीचे 24 तास जवळजवळ 99 डिग्री फॅरेनहाईटपर्यंत तापमान असतं. नंतर मग ते कमी व्हायला सुरुवात होतं. आपण बघतो की डिलेवरी झाल्यानंतर अंग गरम लागतं. मग आपल्याला वाटतं की अरे अंग का गरम लागतं? तर मग 24 तास आपल्याला वेट करायला पाहिजे. 24 तासामध्ये जर अंग नॉर्मल टेम्परेचर होत नाही आहे आणि जर पुन्हा अंग गरमच राहत आहे, तर पुन्हा आपल्याला डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे की 24 तासानंतर पण अंग का गरम आहे. नंतर जसं आपण बघितलं की नाही का, बाळ ज्यावेळेला बाहेर येतं त्यावेळेला योनी भाग असतो. योनी भागाच्या वरच्या बाजूला मूत्राशय असतं, मूत्रभाग असतो, खालच्या बाजूला रेक्टम असतं, ज्याला आपण मलाशय म्हणतो. त्यावेळेला फक्त योनी भागच ताणला जातो असं नाही आहे. तर ज्यावेळेला डिलिव्हरीची प्रोसेस होते त्यावेळेला त्याच्याबरोबर मूत्रभागसुद्धा ताणला जातो. मूत्राची जी आपली संरचना असते, मूत्राशय आहे, मूत्रवाहक नलिका आहेत, नंतर युरेथ्रा आहे, याच्यावरती पण ताण येत असतो. तसंच रेक्टम जो आहे, जो मलाशयाचा भाग आहे, त्याच्यावरती सुद्धा ताण येत असतो. तर त्यामुळे या सगळ्या ताणामुळे काय होतं की त्यांचं पण थोडंसं विस्तारण तिथे होत असतं आणि हे सगळं विस्तारण सामान्य स्थितीला यायला साधारणतः 8 आठवड्यांचा काल लागत असतो. म्हणून मग काय होत असतं की नाही का, डिलेवरीनंतर कधी-कधी युरिन पास होण्याचं प्रमाण थोडं वाढतं किंवा आपण म्हणू शकतो की अननोटिस्ड कधी-कधी युरिन पास होऊन जाते. तर इट टेक्स टाईम, त्याला थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागतो. 1, 2, 4 आठवड्यामध्ये हे सगळं प्रमाण नॉर्मल व्हायला सुरुवात होत असते. नंतर आपण जर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली, अन्नवाह स्रोतस जर आपण बघितलं, तर या स्रोतसामध्ये पण काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये तहान जास्त प्रमाणामध्ये लागते. जे डिलेवरी झालेली बाई असते तिला खूप जास्त पाणी प्यावंसं वाटतं किंवा ती म्हणते माझ्या घशाला खूप जास्त कोरड पडलेली आहे. तर आपण ही सगळी प्रोसेस जर ऑब्झर्व केली तर आपल्या लक्षात येतं की खूप जास्त प्रमाणामध्ये शरीरातील जे लिक्विड भाग आहे, द्रव भाग आहे, त्या द्रव भागांचं याच्यामध्ये द्रव भागांचा याच्यामध्ये क्षय झालेला आहे किंवा द्रव भाग याच्यामध्ये शरीरामधून निघून गेलेला आहे. मग तो सगळा द्रव भाग भरून यावा किंवा त्याची जर रिप्लेसमेंट व्हावी यासाठी तहान लागते. त्यामुळे तिला लिक्विड आपल्याला जास्त प्रमाणामध्ये देणं आवश्यक असते. नंतर आपले जे पेरिनियल म्हणजे खालच्या बाजूचे जे स्नायू आहे आणि ओटीपोटाचे जे स्नायू आहे, त्यांचा थोडासा टोन यावेळेस कमी होतो आणि जसं मी म्हटलं की नाही का, याचा आपल्या डिलिव्हरीच्या प्रोसेसचा जो प्रेशर आहे ते प्रेशर मलाशयावरती सुद्धा पडत असतं. मग त्या मलाशयावरती प्रेशर पडल्यामुळे काय होतं, तिथला जो मसलचा टोन असतो तो पण थोड्या प्रमाणामध्ये लूज होतो. त्यामुळे या कारणामुळे पण कधी-कधी त्या प्रसूत स्त्रीला बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो किंवा बद्धकोष्ठता ती नंतर अनुभवू शकते. आता दुसरं महत्त्वाचं असतं की नाही का, मासिक पाळी आणि ओव्ह्युलेशन. म्हणजे खूप वेळा आपल्याला प्रश्न असतो की बाबा डिलिव्हरीनंतर मासिक पाळी केव्हा सुरू होणार आहे किंवा प्रॉपरली ओव्ह्युलेशन केव्हा होणार आहे, असं बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं, प्रश्न पडत असतो. तर स्तनपान न करणारे काही कारणामुळे काही माता स्तनपान करू शकत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये मिल्क सिक्रेशन होत नाही किंवा इतर काही कारणं असतात की ज्याच्यामुळे दूध येत नाही. तर अशा माता आपल्या बाळांना फीडिंग करू शकत नाही. तर अशा मातांमध्ये साधारणतः 4 आठवड्यामध्ये ओव्ह्युलेशन होऊन मासिक पाळी येत असते. तर ज्या स्तनपान देणाऱ्या माता असतात त्यांच्यामध्ये 10 आठवड्यांमध्ये मासिक पाळी येत असते किंवा ओव्ह्युलेशन होत असतं. ओव्ह्युलेशन जे आहे, हे ओव्ह्युलेशन जर आपण बघितलं तर ओव्ह्युलेशन हे म्हणजे पाळी जी आहे ओव्ह्युलेशन नंतर 14 दिवसांनी येत असते. म्हणजे मासिक पाळीच्या अगोदर ओव्ह्युलेशन होत असतं.
तर आपण प्रत्येक वेळेस मासिक पाळी येईल याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. कारण बऱ्याच वेळेस कसं होतं की ओव्ह्युलेशन होतं आणि जर त्या काळामध्ये संबंध आला तर दिवस राहून जातात आणि पाळी आली नाही किंवा स्तनपान करते आहे म्हणून पाळी येत नाही असं गृहीत धरलं जातं आणि मग त्यामध्ये लगेच दिवस राहण्याची शक्यता असते. म्हणून प्रसवानंतर आपण त्याविषयी डिटेल चर्चा करणारच आहोत, पण प्रसवानंतर संबंध ठेवताना नेहमी कॉन्ट्रासेप्शनचा वापर करणं आवश्यक असतं. कारण पाळीच्या आधी पण गर्भवती होण्याची शक्यता असते. तर या गोष्टीवरती पण आपण खूप जास्त लक्ष देणं आवश्यक असतं. नंतर आपण जो महत्त्वाचा मुद्दा आहे दॅट इज तो म्हणजे स्तनपान. तर सुरुवातीला जर आपण बघितलं की सुरुवातीला घट्टसर स्राव स्तनांमधून येत असतो, त्याला कोलस्ट्रॉम म्हणतात. सुरुवातीचे 2 ते 3 दिवस अशा पद्धतीचा स्राव असतो. त्याच्यामध्ये खूप सारे पौष्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे त्यांना आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला फीडिंग देणं, त्या पूर्ण फीडिंग देणं आपल्याला आवश्यक असतं. म्हणजे प्रसव झाल्या लगेच बाळाला आपल्याला फीडिंग देणं अपेक्षित असतं. पण ॲक्च्युअल मिल्क सिक्रेशन जे असतं की जो आपण म्हणतो की दुधाच्या पान्हा म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये शब्द वापरला जातो की पान्हा मोकळा होतो. तर बराच तुम्ही हा शब्द ऐकला असेल तुमच्या आईकडनं, आजीकडनं. तर हे जे काही आहे हे केव्हा होतं? ॲक्च्युअल मिल्क सिक्रेशन जे होते साधारणतः प्रसूतीनंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी सुरू होत असतं. तर आता हे आपल्याला समजायचं कसं किंवा कसं समजेल की आपल्यामध्ये ॲक्च्युअल मिल्क सिक्रेशन सुरू झालं आहे? त्याच्यामध्ये स्तनांमध्ये थोडा बदल होतो. स्तन थोडे जड होतात, स्तनांचा आकार थोडासा आणि म्हणजे ते स्पर्शासहत्व येतो. म्हणजे आपल्या स्तनाला कुठल्याही पद्धतीचा स्पर्श तिथे सहन होत नाही, कोमलता स्तनांच्या ठिकाणी येत असते आणि त्याचा स्पर्श थोडासा उष्ण होतो. नंतर यामध्ये आपल्याला दर 2 ते 3 तासाने दिवस आणि रात्र याचा विचार न करता बाळाला फीडिंग देणं अपेक्षित असतं. आता याच्यामध्ये एक अजून प्रॉब्लेम म्हणा किंवा अजून एक आपल्याला अडचण येत असते किंवा बऱ्याच वेळेस स्तनामध्ये दुधाच्या गाठी होतात. तर आता या गाठी काढण्यास आणि त्याचं मग पुढे इन्फेक्शन होऊन त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. आता ह्या गाठी होऊ नये म्हणून आपण याच्यासाठी जर अगोदरपासून स्तनांची काळजी घेतली किंवा अगोदरपासून जर याच्यावरती आपण लक्ष दिलं तर आपण या गोष्टीला टाळू शकतो. म्हणजे जर फीडिंग झाल्यानंतर जर तुम्हाला वाटतंय सुरुवातीला बाळ लहान असतं, त्याची जी भूक असते ती भूक थोडी कमी असते, तर त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं जर मिल्क सिक्रेशन जास्त झालं असेल तर दूध थोडंसं शिल्लक राहतं स्तनांमध्ये. मग हे दूध जर जास्त वेळ तसाच प्रकारे शिल्लक राहिलं तर त्याची गाठ होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस जर फीडिंग केल्यानंतर जर स्तनांमध्ये दूध जास्त प्रमाणात शिल्लक राहत आहे तर तुम्ही त्याला मॅन्युअली एक्सप्रेस करून म्हणजे हाताने तुम्ही एक्सप्रेस करून त्याला काढून टाकू शकता. म्हणजे पुन्हा नवीन मिल्क सिक्रेशन होणार आहे. याचा अर्थ असा नाही आहे की स्तनांमध्ये साचलेलं दूध बाळाला चालत नाही, पण जर ते तुम्हाला त्रासदायक ठरत असेल, त्यामुळे स्तन जर तुमचे जास्त जड होत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला मॅन्युअली एक्सप्रेस करून नवीन मिल्क सिक्रेशन प्रत्येक वेळेस बाळा ज्या वेळेला फीडिंगसाठी तुमच्या निप्पलला स्पर्श करतं त्यावेळेला त्याची ॲक्शन होऊन ब्रेस्ट मिल्क सिक्रेशन होत असतं. तर त्या पद्धतीने तुम्हाला स्तनांचं जे एक्स्ट्रा दूध आहे गाठी होऊ नये म्हणून तुम्हाला मॅन्युअली ते काढून टाकणंसुद्धा अपेक्षित असतं. त्यामुळे तुम्ही पुढचे जे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे तो तुम्ही टाळू शकतात. आता हा जो प्रसूतीनंतरचा काळ आहे त्या प्रसूतीनंतरच्या काळाचे काही महत्त्वाचे आपल्याला उद्देश आहे की आपल्याला काय साध्य करायचं आहे. या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला मेन आपले टार्गेट्स काय आहे की आपल्याला काय करायचं आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाची 4 धोरणं आपल्याला सांभाळायची असतात. एक म्हणजे आईचं आरोग्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी लक्ष देणं. म्हणजे आईच्या 9 महिन्याची प्रेग्नन्सीचा काळ आहे, नंतर डिलेव्हरीचा काळ आहे. त्या काळामध्ये जो काही तिच्या शरीराचा क्षय झालेला आहे किंवा डिलेव्हरीच्या दरम्यान तिने ज्या वेदनांना सामोरं केलं आहे किंवा तिच्या शरीराचा आपण म्हणू शकतो की ज्यावेळेला डिलेव्हरीची प्रोसेस होते तुम्ही जी अनुभवली आहे किंवा अनुभवणार आहात तर त्याच्यामध्ये तुमचे इच अँड एव्हरी ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय जे काही सगळे आहेत त्या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होत असते. त्यामुळे सगळ्या ठिकाणी क्षय होत असतो. तर तो क्षय भरून निघावा यासाठी आपल्याला लक्ष देणं अपेक्षित असते. नंतर प्रसूतीनंतर कसं होतं की इन्फेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. खूप जास्त पटकन त्या प्रसूता स्त्रीला कुठल्याही गोष्टीचं इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन लोकलसुद्धा असू शकतं किंवा सार्वदेहिकसुद्धा असू शकतं. म्हणजे आपण म्हणू शकतो सिस्टमिक इन्फेक्शन पण तिला लवकर होतं आणि लोकल तो व्हजायना वगैरे तो भाग आहे त्याचं पण इन्फेक्शन लवकर होतं. तर ते टाळण्यासाठी पण आपल्याला प्रयत्न करणं अपेक्षित असतं. स्तनांची काळजी पण आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आईला कुटुंब नियोजनासाठी मार्गदर्शन करणे. हे 4 तत्त्व आपल्याला या गोष्टीमध्ये सांभाळावे लागतात. आता ह्या एक गोष्टींना आपण कसं अचीव करणार आहोत किंवा कशा पद्धतीने या गोष्टी फॉलो करणार आहोत त्याचं आपण एक थोडक्यामध्ये बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं पहिलं तत्त्व जे आहे की नाही का
त्या स्त्रीचा जो हे झालेला आहे, क्षय झालेला आहे, आईची आरोग्याची स्थिती जी आहे ती पूर्वस्थितीमध्ये आणण्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आहार आहे, व्यायाम आहे आणि निद्रा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो आराम. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिल्यांदा आहारावरती कॉन्सन्ट्रेट करू, की आहार आपल्याला कसा घेणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये जी स्तनपान करणारी माता असते तिने उच्च कॅलरीचे, पुरेसे प्रोटीन्स असलेले, फॅट्स असलेले, भरपूर द्रवपदार्थ, मिनरल्स, विटॅमिन्स असलेले आहार घेणं अपेक्षित आहे. आणि ज्या काही कारणांनी स्तनपान देऊ शकत नाही त्यांनी डिलेव्हरीनंतर नॉर्मल डाएट घेतला तरी चालतो. आता आपण थोडंसं आहारावरती चर्चा करूया, की आपण म्हणतो की उच्च कॅलरीचा आहार असला पाहिजे किंवा पुरेसे प्रोटीन्स असलेला आहार असला पाहिजे, फॅट्स असलेला आहार. तर हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत, पण आपण हे उपयोगामध्ये कसे आणायचे आणि कशा पद्धतीने याला आपल्याला फॉलो करायचं, तर ह्या गोष्टीवरती आपण थोडीशी चर्चा करूया. तर आता हाय कॅलरी डाएट म्हणजे आपण पूर्वपरात बघत आलेलो आहोत की नाही का, ज्या गरोदर स्त्रिया, प्रसूता झालेल्या स्त्रिया असतो त्यांना डिंकाचे लाडू दिले जातात. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपण हे टाकतो, ड्रायफ्रूट्स टाकतो. या सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये आणि डिंकाच्या याच्यामध्ये जे काही आहे ते कॅलरीज खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. तर त्यामुळे उच्च कॅलरीचा आहार आपण म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत ते आपण त्यांना देऊ शकतो. आता याच्यामध्ये कसं होतं की बऱ्याच वेळेस काय होतं की याच्यामध्ये मेथीदाणा बऱ्याच प्रमाणामध्ये वापरला जातो. तर काहींच्या प्रकृतीनुसार त्यांना मेथीदाणा सूट होत नाही किंवा त्यांना तो जास्त गरम पडतो. मग त्यावेळेला आपण त्यांचा जो बाकीचा डाएट असतो, म्हणजे बाकीचा हाय कॅलरी डाएट असतो, तो मेथीदाण्यामुळे आपण बंद करतो. उष्ण वातावरण असेल किंवा त्या स्त्रीची प्रकृती जर उष्ण असेल तर तिला मेथीदाणा सहन होत नाही. मग अशा वेळेस तिला मेथीदाणा नसलेले ड्रायफ्रूट्सचे लाडू आपण देऊ शकतो. आता हा जो काही आहार असतो त्या आहारामध्ये आपल्याला महत्त्वाचं हे आहे की हे जे हाय कॅलरी डाएट आहे तर हे हाय कॅलरी डाएट द्यायचं केव्हा, तर विशेषतः हे हाय कॅलरी डाएट जे असतं ते आपण मोस्ट ऑफ सकाळच्या वेळेस प्रेफर करतो, की सकाळी त्या स्त्रीला सुरुवातीला अगदी म्हणजे आम्ही इथं सांगत असतो की सकाळी 6 वाजता जरी तुम्ही एक ड्रायफ्रूटचा लाडू खाल्ला तरी चालतं. तर हे हाय कॅलरी डाएट सकाळी का, तर तुम्ही रात्रभर दर 2 तासांनी बाळाला फीडिंग करत असतात म्हणजे तुमच्या खूप जास्त कॅलरीज वापरल्या जातात आणि तुम्ही रात्री 8-9 वाजता जेवण करतात आणि तुम्ही सकाळी समजा नाश्ता करायला तुम्हाला पुन्हा सकाळचे 8-9 वाजणार असतात. तर मग या सगळ्या रात्रभरामध्ये जे काही तुम्ही फीडिंग केलं आहे 5 वेळा 4 वेळा, तर त्या फीडिंगमुळे तुमच्या कॅलरीज खूप जास्त प्रमाणामध्ये लॉस झालेल्या असतात. मग त्यामुळे सकाळी जर तुम्ही अशा पद्धतीचा हाय कॅलरी डाएट, आणि ते खूप कमी म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला जास्त कॅलरीज देणारा डाएट असतो, तर त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीने त्याला वापर केला पाहिजे, की सकाळी तुम्ही उठल्या तशा पद्धतीचा जर लाडू खाल्ला तर काय होतं की तुमचा जो रात्रभरामध्ये कॅलरीजचा लॉस झालेला असतो तो कॅलरीज तुम्हाला भरून मिळतात आणि तुम्हाला थकवा कमी प्रमाणामध्ये जाणवतो. दुसरी गोष्ट असते की एक खूप मोठा गैरसमज असतो की बाबा डिलिव्हरी झाल्यानंतर खूप जास्त प्रमाणात तूप खाल्लं पाहिजे, तेल खाल्लं पाहिजे, तर तसं नाही आहे. तूप खाल्लं पाहिजे म्हणजे तुम्ही रुटीन जसं खातात 2 चमचे 3 चमचे एवढं जरी तूप खाल्लं तुम्ही तरी इट्स ओके आहे. त्याच्यासाठी अगदी तुम्हाला तुपाच्या धारी सगळ्या ठिकाणी असल्या पाहिजेत असं अपेक्षित नाही आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने खूप जास्त तुपाचा वापर केला तर मे बी त्याच्यामध्ये एक्सेस वेट गेन तुमचं होऊ शकतं. तर तसं न होता त्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. दुसरा आहाराविषयी महत्त्वाचा नियम असतो की बाबा तुमचा आहाराची वेळ ही नेहमी निश्चित पाहिजे. निश्चित वेळेला त्या प्रसूता स्त्रीला आहार दिला गेला पाहिजे. जर मी म्हटलं की सकाळचा तुमचा जो डाएट आहे की तुम्ही हाय कॅलरी डाएट घेता, नंतर तिला दिवसातनं 4 वेळा विभागून खायला देणं अपेक्षित असतं, की सकाळी तिला नाश्ता कंपल्सरी झाला पाहिजे, दुपारचं जेवण, दुपारचा नाश्ता, रात्रीचं जेवण, प्लस त्यावेळेला 2 वेळा ग्लासभर दूध हे तिच्यासाठी आवश्यक आहे. कारण तिला दर 2 तासाने ब्रेस्टफीड करायचं आहे आणि जे काही दुधाची उत्पत्ती होणार आहे ती तो आहार घेणार आहे त्या आहारातनं दुधाची उत्पत्ती होणार आहे. त्यामुळे तिचा आहार नेहमी व्यवस्थित असणं किंवा योग्य घटकद्रव्य असलेलं असणं हे खूप जास्त आवश्यक आहे. आणि आहाराच्या वेळासुद्धा निश्चित असाव्यात. त्यामुळे आहार पचन सुलभ होतं आणि मिल्क प्रोडक्शनचं जे तिचं महत्त्वाचं काम आहे ते व्यवस्थितपणे होत असतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की या आहारामध्ये फायबरयुक्त आहार, रफेजयुक्त आहार हा खूप असणं अपेक्षित असतो. म्हणून आपल्या रुटीनमध्ये आपण जर प्रसूतावेळीचा आहार बघितला तर तिला पालेभाज्यांचा आग्रह केला जातो. तर तो याच्यासाठी असतो की त्यामुळे तिला आपण जसं मागच्या याच्यामध्ये चर्चा केली की पेरिनियल ॲब्डॉमिनल जे हे असतात मसल्स असतात त्यांचा टोन कमी झाल्यामुळे खूप वेळा बद्धकोष्ठतेचा त्रास त्या स्त्रीला होत असतो. मग तो बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये यासाठी जर असं हाय रफेज डाएट तिने जर घेतलं तर ते तिला सोयीस्कर ठरत असतं. प्लस तिला
कुठल्याही पद्धतीचा शिळा आहार देणं अपेक्षित नाही, त्यामुळे तिच्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते किंवा तिला तो पचन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे ताजा आहार नेहमी त्या प्रसूता स्त्रीला देणं अपेक्षित असतं. प्लस जसं आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं की बाबा त्या स्त्रीला सार्वदेहिक इन्फेक्शन पण फार लवकर होतं, त्यामुळे आहारामध्ये पण आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे की बाहेरचं जे फूड आहे ते शक्यतो तिने अव्हॉइड करावं, शक्यतो ते बाहेरचं फूड घेऊ नये, त्या फूड आणि जास्त मसालेदारसुद्धा आहार करू नये. प्लस पचायला हलका असा आहार नेहमी असावा, कारण जी प्रसूता स्त्रीची जी बॉडी मूवमेंट असते, कारण तिला प्रत्येक वेळेस बाळाजवळ थांबणं, आराम करणं हे 1 ते सव्वा महिना आपण सांगितलेलं असतं, त्यामुळे त्या जड आहारासाठी पचवण्यासाठी जी शारीरिक हालचाल आहे ती शारीरिक हालचाल तिची होत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळेस तिला पचनाच्या विकार होऊ शकतात. तसं होऊ नये यासाठी तिचा जो डाएट आहे तो डाएट पचनास हलका असा असावा, गरम असावा, ताजा असावा आणि घरचा असावा आणि विशेष म्हणजे योग्य वेळेमध्ये तिला दिलेला असावा. तर यामुळे अशा पद्धतीने आपल्याला तिचा आहार जर आपण 1 ते सव्वा महिना सांभाळला तर तिचा जो क्षय झालेला आहे किंवा तिने 9 महिन्यांमध्ये बाळाच्या डिलेवरीच्या प्रोसेसमध्ये जी काही गोष्ट तिच्या शरीरामधनं झीज झालेली आहे ती झीज भरून यायला मदत होते आणि आपलं जे पहिलं उद्दिष्ट आहे की आईचं पूर्व मार्गावरती आणणं ते एका दृष्टीने साध्य व्हायला सुरुवात होते. आता दुसरं महत्त्वाचं असतं आराम किंवा आपण म्हणतो निद्रा. जसं आपण म्हणतो की नाही का आहाराला महत्त्व आहे त्याच पद्धतीनं झोपेला पण खूप जास्त महत्त्व याच्यामध्ये असतं. हा जो तिला आलेला थकवा आहे तो थकवा भरून निघण्यासाठी झोप पण खूप जास्त महत्त्वाची असते. जसं आपण स्तनपान करताना बघितलेलं आहे की आपल्याला दर 2 तासांनी ब्रेस्टफीड द्यायचं आहे, दर 2 तासांनी आपल्याला स्तनपान द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण दिवस आणि रात्र या गोष्टीचा विचार करत नाही, म्हणजे पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्या स्त्रीला कंटिन्युएशन अशी आता आहारानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे निद्रा, म्हणजे आपण म्हणतो की आराम. त्या स्त्रीचा आराम व्यवस्थित होणं आवश्यक आहे. डिलेवरीनंतर 4 ते 5 दिवस तिला कंप्लीट रेस्ट देणं अपेक्षित असतं आणि इतरही काळामध्ये तिला आपण स्तनपान याच्यामध्ये बघितलं होतं की दर 2 तासाने त्या स्त्रीला स्तनपान देणं अपेक्षित असतं, म्हणजे रात्री पण तिला उठून 2 ते 3 वेळा फीडिंग करावं लागतं, त्यामुळे तिला एक सलग झोप अशी मिळत नाही. ती सलग झोप न मिळाल्यामुळे तिला दुपारच्या वेळामध्ये किंवा दिवसाच्या वेळामध्ये पण तिला जर आपण विश्रांती घेण्यासाठी प्रोत्साहित केलं, तिला विश्रांती दिली तर तिचा जो थकवा आलेला आहे तो थकवा भरून यायला मदत होते, त्यामुळे तिचा विश्रांतीचा पार्ट पण आपला महत्त्वाचा आहे. आता दुसरा महत्त्वाचा हे आहे तो म्हणजे व्यायाम. पहिले 3 ते 4 दिवस विश्रांती घेतल्यानंतर आपण व्यायामाला सुरुवात करू शकतो. व्यायाम सुरुवात करताना हळूहळू आणि योग्य मार्गदर्शनाखाली आपण सुरुवात करायची असते. तर सुरुवातीला अगदी साधे व्यायाम आपण त्याच्यामध्ये सांगतो, म्हणजे त्याच्यामध्ये हस्तसंचलन आहे, पदसंचलन आहे, स्कंद संचलन आहे, उदरश्वसन आहे, अश्विनी मुद्रा आहे. आता हस्तसंचलन म्हणजे काय? साधे हाताच्या सांध्यांचे सगळे व्यायाम ते जरी तुम्ही केले तरी तुम्हाला ते फायदेशीर होतात. हाताचे सांधे म्हणजे हाताची बोटं आहेत, नंतर तुमचे कोपर आहेत, स्कंद आहे म्हणजे खांदे आहेत. ज्यावेळेला फिडिंगला बाळाला घेऊन बसलं जातं त्यावेळेला एक अर्धा पाऊण तास तरी त्या स्त्रीला बाळ हातामध्ये घेऊन बसावं लागतं, त्यामुळे बऱ्याच वेळेस खांदे दुखणं किंवा मान आकडून येणं असे प्रकार यामध्ये होतात. जर या पद्धतीने तिने व्यायामाला सुरुवात केली तर हा त्रास तिचा बराच कमी व्हायला सुरुवात होते. उदरश्वसनासारखे काही श्वसन प्रकार आहे ज्यामध्ये आपण ॲब्डोमिनल ब्रीदिंग त्याला म्हणतो की पोटामध्ये आपण श्वास भरून घेत असतो, त्यामुळे मसलचा जो टोन गेलेला आहे तो टोन रिगेन व्हायला तिला मदत मिळते. नंतर 1-2-4 दिवस अशा पद्धतीचे साधे व्यायाम केल्यानंतर थोडंसं पुढे चालून अजून जास्त व्यायामामध्ये आपण सुरुवात करू शकतो. त्याच्यामध्ये द्विपाद उत्थित पादासन आहे. ज्यावेळेला आपण व्यायामाला सुरुवात करतो त्यावेळेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला यामार्फत अगदी घ्यावा, की प्रत्येकाची डिलेवरीची प्रोसेस ही वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाला जे व्यायाम आहेत थोडे कमी अधिक सांगितले जातात, त्यामुळे एकदा आपण जर योग्य सल्ला जर त्या बाबतीमध्ये घेतला की आपल्याला कोणते व्यायाम प्रकार चालू शकता तर आपण रुटीनली किंवा आपण रोजच्या आपल्या नित्यक्रमामध्ये त्या व्यायाम प्रकारांचा समावेश करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यायाम प्रकाराने फायदे काय होणार आहे? एक तर तुमचं सगळ्या शरीरामधलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थितपणे चालणार आहे. दुसरं तुमचं जे एक्सेस वेट गेन झालेलं आहे ते त्याच्यामध्ये कमी होणार आहे. जो
टोन गेलेला आहे, शरीराचा जो टोन गेलेला आहे किंवा मसल्सचा जो टोन गेलेला आहे तो टोन पुन्हा रिगेन होण्यासाठी, पुन्हा मिळवण्यासाठी तुम्हाला त्या व्यायामाची मदत होणार आहे. आता कोणते कोणते छोटे छोटे व्यायाम प्रकार आपण करू शकतो, तर त्याच्यामध्ये द्विपाद उत्थित पादासन आहे. म्हणजे सरळ तुम्हाला पाठीवर झोपायचं आहे आणि दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत. हळूहळू तुम्हाला पाय वरती उचलत न्यायचे आहे आणि हळूहळू पाय खाली न्यायचे आहे. तर यामुळे तुमचे ॲब्डोमिनल मसल जे आहे ते स्ट्रेच होतात आणि त्याच्यामुळे त्याचा जो गेलेला टोन आहे तो वापस यायला तुम्हाला मदत होते. नंतर हस्तपादासन आहे. हस्तपादासनामध्ये तुम्ही उभे राहून दोन्ही हात जे आहे ते आपले पायाच्या अंगठ्याला लावण्याचा प्रयत्न करू शकता. यामुळे कमरेच्या स्नायूंना ताण पडतो आणि तिथे तुम्हाला त्याचा कंबरदुखी वगैरे सारखा जर त्रास होत असेल तो त्रास तिथे कमी होतो. पश्चिमोत्तानासन आहे. यामध्ये पुन्हा तुमचा पश्चिम भाग म्हणजे पाठीमागचा भाग सगळा ताणला जातो. पाय लांब करून बसणं आणि दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडणं आणि आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करणं. या पद्धतीने आपण पश्चिमोत्तानासन करू शकतो. अजून थोडेसं 8-15 दिवस या सगळ्या आसनांचा सराव केल्यानंतर थोडे ॲडव्हान्स आसनं आहेत जे पुढे चालून आपल्याला करायचे आहेत. त्याच्यामध्ये हलासन आहे, सर्वांगासन आहे आणि शलभासन आहे. हलासन यामध्ये आपण दोन्ही पाय मागच्या बाजूला घेऊन जातो. हलासारखी म्हणजे नांगरासारखी शरीराची स्थिती होते. सर्वांगणासनामध्ये आपण दोन्ही पाय वरती करतो. नंतर शलभासनामध्ये आपण पोटावर झोपून मागच्या बाजूने आपले दोन्ही पाय वर घेत असतो. तर अशा पद्धतीने हे हलासन, सर्वांगासन, शलभासन आपण यामध्ये करू शकतो. फक्त याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे की सिझेरियन सेक्शन, बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की सिझेरियन सेक्शन झालेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने व्यायाम करायचे आहेत, नाही करायचे आहेत, हा बराच त्यांचा प्रश्न असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा याबद्दल मार्गदर्शन घेणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, सिझेरियन सेक्शन इज द ऑपरेटिव्ह प्रोसिजर. सिझेरियन सेक्शनमध्ये एक ऑपरेशन आपल्या पोटावर झालेलं असतं. जरी पोटावरचे टाके भरलेले असले तरी गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत त्यामध्ये टाके असते. गर्भाशयाच्या पिशवीला सुद्धा टाके असतात. तर ते टाके भरायला थोडा काळ जावा लागतो. तो काळ 2 ते 3 महिन्यांचा असू शकतो. त्यामुळे कारण गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यासाठीच आपल्याला 8 आठवडे लागणार आहेत. त्यामुळे तिथले टाके भरायला पण आपल्याला काही काळ द्यावा लागतो. त्यामुळे जे पोटावर ताण येणारी आसनं असतात की ज्याच्यामध्ये तुमचे ॲब्डोमिनल मसल्स स्ट्रेच होतात किंवा तुमच्या गर्भाशयाच्या ठिकाणी ताण येतो, असे आसन आपण सिझेरियन सेक्शननंतर 3 महिने तरी करायला सांगत नाही. बाकी सूक्ष्म व्यायाम आहे, जे हाताचे व्यायाम आहे, पायाचे व्यायाम आहेत, कमरेचे व्यायाम आहेत, मानेचे व्यायाम आहेत, ते तुम्ही याच्यामध्ये करू शकतात. डिलिव्हरीनंतर जर आपण मेजॉरिटी बघितली, जास्त स्त्रियांना जर आपण बघितलं तर त्यांना जे त्रास होत असतात त्याच्यामध्ये हातापायाला गोळे येणं हा एक प्रकार असतो, कंबरदुखी हा एक प्रकार असतो, मान पाठ दुखणे हा एक प्रकार असतो, प्लस डोकं दुखणे हा पण प्रकार त्याच्यामध्ये होत असतो. आहाराच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला आपण बघितलं होतं की द्रव पदार्थांचा आहार आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सेवन करायचं आहे, तर कधी डिहायड्रेशन पण अशा स्त्रियांमध्ये होऊ शकतं. जास्त प्रमाणामध्ये जर त्यांनी द्रव आहार म्हणजे नुसती पाणी नाही, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आहेत. दूध आपण बघितलंच आहे, दूध तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आहेत, सूप आहेत, या नारळ पाणी आहे, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही लिक्विड इंटेक वाढवू शकतात. त्या लिक्विड इंटेकमुळे हे डोकेदुखी किंवा थकवा हा प्रकार कमी व्हायला मदत होते. आता व्यायामाबरोबर महत्त्वाचा प्रकार जो असतो तो म्हणजे प्राणायाम. आता का आवश्यकता आहे प्रसूतीनंतर प्राणायाम करण्यासाठी? आता गर्भावस्थेमध्ये का प्राणायाम करावं याबद्दल तुम्हाला बरेच मार्गदर्शन झालेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर आता आपण प्रसूतीनंतर प्राणायामाचं काय महत्त्व आहे याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. प्रसूतीनंतर तुम्हाला नाडीशुद्धी, भ्रामरी, कपालभाती, दीर्घश्वसन आणि योगनिद्रा म्हणजे ज्याला आपण गायडेड मेडिटेशन म्हणतो, हे सगळे प्रकार तुम्हाला चालू शकतात. तर का आवश्यकता आहे हा जर मुद्दा आपण लक्षात घेतला तर आपल्याला हे लक्षात येईल की का आपण प्राणायाम करावं. तर प्रसूतीनंतर जी आहे ती मानसिक स्थिती थोडीशी कोमल होते. या काळामध्ये थोडीशी जी प्रसूता स्त्री असते ती जो प्रसव वेदनांमधनं जाते किंवा प्रसवच्या प्रोसिजरमधनं जाते, त्याच्यामध्ये जे आणि त्या प्रोसिजरमध्ये तिच्यामध्ये जे काही हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे ती थोडीशी मनाने कमकुवत झालेली असते. त्यामुळे हे जे काही प्राणायाम आहे ते प्राणायाम तिचा मानसिक बळ जे आहे ते वाढवण्यासाठी तिला मदत करत असतात. आता पोस्टपार्टम डिप्रेशनचे बरेच प्रकार आपल्या समोर येत आहेत. म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे प्रसूतीनंतर येणारं डिप्रेशन. आता हे प्रसूतीनंतर येणारं डिप्रेशन का येतं याची जर आपण थोडीशी चर्चा केली तर आपल्या हे लक्षात येतं की प्रसूतीनंतर एकतर 9 महिने बाळाचा येणारा ताण, नंतर प्रसवाचा ताण, त्यानंतर बाळाचा येणारा ताण,
म्हणजे बाळाचं वेळेवर बाळाचं सगळं काम वेळेवर झालं पाहिजे. नंतर बाळाला आपल्याकडनं व्यवस्थित सांभाळलं गेलं पाहिजे, स्तनपान प्रॉपरली दिलं गेलं पाहिजे, प्लस पुरेशा झोपेचा अभाव. यामुळे काय होतं की ती खूप जास्त ताणामध्ये जात असते. तर या काळामध्ये हे जे प्राणायाम आहेत किंवा गायडेड मेडिटेशन आपण ज्याला योगनिद्रा म्हणतो, त्यामुळे काय होतं की तिची मानसिक ताकद वाढायला मदत होते. ती मनाने मजबूत व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तिचं जे पॅरेंटिंगचं काम आहे ती योग्य पद्धतीने करायला सक्षम होत असते. तर त्यासाठी नाडीशुद्धी प्राणायामामध्ये आपल्याला माहितीच आहे की आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतो, उजवीने सोडतो, उजवीने घेतो आणि डावीने सोडतो. अशा पद्धतीने आपण नाडीशुद्धी प्राणायाम करत असतो. भ्रामरी प्राणायाममध्ये आपण भ्रमराप्रमाणे गुंजराव करत श्वास बाहेर सोडत असतो. कपालभाती ही एक योगिक शुद्धी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये आपण ॲब्डोमिनलवरती हे ॲब्डोमनचे मसल आतमध्ये खेचून श्वास बाहेर सोडण्याचं हे करत असतो. दीर्घ श्वसन हे डीप ब्रिदिंग आहे. आपण लांब श्वास घेत असतो आणि लांब श्वास सोडत असतो. तर अशा पद्धतीने हे प्राणायाम जे आहे हे प्राणायाम तुम्हाला तुमची मानसिक ताकद वाढवण्यासाठी आणि जे काही तुमच्या सराउंडिंगमध्ये बदल झालेले आहेत, तुमच्या बाळाचं संगोपन करण्याचा जो काही तुम्हाला स्ट्रेस आहे तो स्ट्रेस तुम्हाला कमी करण्यासाठी मदत करत असतात. नंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपला आहे की नाही का आपल्याला परप्युरियम या काळामध्ये काय साध्य करायचं आहे, तर संसर्ग टाळणं हा पण आपला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. संसर्ग टाळणं म्हणजे काय आहे, जे काही इन्फेक्शन योनी भागामध्ये होतं आहे, जसं आपण सार्वधिक सार्वजनिक संसर्गाची पण गोष्ट केली की जे काही इन्फेक्शन आपल्या योनी भागामध्ये होतं आहे किंवा सार्वजनिक शरीरामध्ये होतं आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. यासाठी योनी भाग स्वच्छ राखणे हे अपेक्षित आहे की ज्यावेळेला डिलेवरी होते त्यावेळेला फक्त टाक्यांचाच भाग नाही तर योनीचा भाग आहे, त्याच्यामध्ये पण आतमध्ये थोडे लॅसरेटेड वुंड्स झालेले असतात, म्हणजे घासल्या गेल्यासारख्या जखमा झालेल्या असतात. त्यामुळे तो योनी भाग दिवसातनं 2 वेळा कुठल्या तरी अँटीसेप्टिक लिक्विडने स्वच्छ करणे, तिथे पाणी न ठेवणे हे अपेक्षित असते. नंतर प्रत्येक वेळेस मलमूत्र विसर्जन झाल्यानंतर पेरिनियल जखमांवरती अँटीसेप्टिक पावडर टाकणे यामध्ये अपेक्षित असते. त्यामुळे आपण योनी संसर्गाचा काळ टाळू शकतो. नंतर निर्जंतुक पॅड वापरावे. बऱ्याच वेळेस जसं म्हटलं की आपल्याला डिलेवरीनंतर 15 दिवस योनिस्राव चालूच असतो, त्यामुळे आपल्याला पॅड घ्यावा लागतो. तर तो पॅड शक्यतो स्टराईल असावा. कुठलाही कपडा किंवा कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा खराब म्हणजे ज्यांच्याकडून तुम्हाला सहजपणे इन्फेक्शन होईल अशा प्रकारचा कपडा आपल्याला तिथे वापरायचा नाही आहे. तर निर्जंतुक पॅड वापरणं इथे अपेक्षित आहे. त्यामुळे आपण योनी भागाचा संसर्ग टाळू शकतो. प्लस आपण जसं सार्वजनिक संसर्गाचा पण विचार केला होता की या काळामध्ये आपल्याला बाहेरचं खाणं किंवा कुठल्याही पद्धतीचं मसालेदार खाणं हे आपल्याला टाळायचं आहे. जे बाहेरची मिठाईसारखे पदार्थ असतात की ज्यामुळे लवकर इन्फेक्शन होतं, तर ते पण आपल्याला याच्यामध्ये अव्हॉइड करायचे आहेत की जेणेकरून त्या स्त्रीला कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन होणार नाही. अजून स्तनांची काळजी घेणं. ज्यावेळेला प्रत्येक वेळेस फिडिंग झाल्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की तिथे दुधाचा थोडासा रेसिड्युअल राहतो आणि तो भाग कडक होतो आणि बऱ्याच वेळेस तिथे इन्फेक्शन पण त्यामुळे होत असतं. तर प्रत्येक वेळेस दूध पाजून झाल्यानंतर स्तनभाग स्वच्छ करून घ्यायचे, स्तनाग्रे स्वच्छ करून घेणं, प्रत्येक वेळेस फिडिंगला देण्याच्या अगोदर स्तनाचा भाग स्वच्छ पुसून घेणं अपेक्षित असतं आणि नंतर बाळाच्या तोंडात देणं अपेक्षित असतं. म्हणजे यामुळे त्या बाळाला पण संसर्गाचे चान्सेस कमीत कमी होत असतात. तर अशा पद्धतीने आपण हे 3 एम आतापर्यंत साध्य केलेले आहेत की आपण त्या स्त्रीला तिच्या पूर्ववत तिचं शरीर ह्यासाठी मदत करणार आहोत. दुसरं आपण संसर्ग टाळणार आहोत. आणि आता हा जो चौथा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये आहे कुटुंब नियोजन. आता हा कुटुंब नियोजन प्रसूतीनंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये आणि 2 मुलांमध्ये योग्य अंतर असावे यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंब नियोजनाची साधने वापरणं अपेक्षित आहे. जसे आपण ओव्हुलेशन आणि मेन्स्ट्रुएशनमध्ये बघितलं होतं की नाही का साधारणतः 10 आठवड्यांनंतर ओव्हुलेशन व्हायला सुरुवात होत असते आणि त्यानंतर मग मेन्सेस यायला सुरुवात होते. पण जसं आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेला पाळीचं सायकल किंवा आपण जे म्हणतो ओव्हुलेटरी सायकल आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला ओव्हुलेशन होतं आणि त्याच्यानंतर जर तो ओव्हम फलित नाही झाला तर मेन्सेस येतात. पण जर ओव्हुलेशन झालेल्या काळामध्येच जर त्या स्त्रीचा संबंध आला तर काय होतं की पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता असते. म्हणजे एक पहिलं जे बाळ आहे साधारणतः 10 आठवड्याचं म्हणजे 2-3 महिन्याचंच झालेलं बाळ आहे आणि लगेच जर त्या स्त्रीला दुसरं बाळ झालं तर त्या बाळाचं जे पोटामध्ये बाळ वाढणार आहे त्या
बाळाचं पोषण प्रॉपरली होणार नाही, प्लस स्तनपानावरती जे बाळ आहे त्याचं पोषण प्रॉपरली होणार नाही, त्या स्त्रीच्या शरीराची झीज भरून आलेली नाही आहे, त्यामुळे तिला पण जास्त थकवायला किंवा जास्त आजारांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे 2 अपत्यांमध्ये व्यवस्थितपणे अंतर असणे, साधारणतः 3 वर्षांचे अंतर असणे हे अपेक्षित असते. त्यासाठी कुटुंब नियोजनाची साधनं वापरणं अपेक्षित असतं. तर याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, नंतर काही इंजेक्टेबल, कॉपर टी आणि निरोध हे साधारणतः कुटुंब नियोजनाची साधने आहेत. परंतु ज्यावेळेला फीडिंग मदर्स आहेत, ज्या दूध देणाऱ्या बाळाला दूध पाजणाऱ्या माता आहेत, त्या मातांमध्ये आपण हार्मोनल ट्रीटमेंट शक्यतो सांगत नाही. तर त्याच्यामध्ये आपण जे आहे कॉपर टीसारखं जे साधन आहे ते अगदी सेफ आहे, ते आपण मातांना सांगतो की डिलेव्हरीनंतर 1.5 महिन्याने ज्यावेळेला गर्भाशय पूर्ववत अवस्थेमध्ये येणार आहे त्यावेळेला पाळी येण्याची वाट न बघता कॉपर टी बसवून घेणं अपेक्षित असतं. त्यामुळे पुढची जी गर्भधारणा आहे ती पुढची गर्भधारणा टाळली जाऊ शकते आणि योग्य पद्धतीने तुमच्या कुटुंबाचं नियोजन होऊ शकतं. तर 2 बाळांमध्ये अंतर असणं हे एकतर त्या स्त्रीच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा आवश्यक आहे, प्लस त्या कुटुंबाच्या आर्थिक गोष्टीसाठी पण अपेक्षित आहे. कारण पहिली गर्भधारणा, नंतर त्याच्या काळामध्ये झालेला खर्च, प्रसूतीमध्ये झालेला खर्च, बाळाच्या संगोपनामध्ये, डिलेव्हरीमध्ये झालेला खर्च आणि लगेच दुसऱ्या अपत्याचा भार त्या कुटुंबावरती जास्त होतो. त्यामुळे 3 वर्षाच्या अंतरामध्ये तुम्ही त्या स्त्रीचं आरोग्य आहे ते पण रिगेन होऊ शकतं, म्हणजे ते पूर्ववत येऊ शकतं, प्लस तुमची इकॉनॉमी पण स्टेबल होऊ शकतं आणि तुम्ही दुसऱ्या अपत्याचा विचार करू शकता. तर अशा पद्धतीने जर योग्य नियोजन पद्धतीने तुम्ही जर कुटुंबाचं नियोजन केलं तर तुम्ही सगळं जे आपलं परप्युरियमचं जे एम आहे ते एम साध्य झालं असं म्हणू शकतो. तर एवढं सगळं आपण या गोष्टीवरती चर्चा केलेली आहे. तर त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये जी प्रसूता स्त्री आहे किंवा आपण स्वतः आहोत, आपली मुलगी आहे, आपली सून आहे, आपली बहीण आहे, या सगळ्यांमध्ये आपण या प्रसवानंतरच्या स्थितीचा विचार करायला पाहिजे. त्या पद्धतीने तिला योग्य आहार दिला गेला पाहिजे, योग्य तिचा आराम होईल याची काळजी घेतली गेली पाहिजे, प्लस तिच्याकडनं फीडिंग प्रॉपरली झालं पाहिजे, प्लस तिला प्रॉपर तिचं सगळा मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने तिला व्यायामाला मोटिवेट केलं पाहिजे, तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तिचा मानसिक आधार दिला पाहिजे, तिला शारीरिक आधार दिला पाहिजे, तिला आपले हेल्पिंग हँड्स दिले पाहिजे आणि कुटुंब नियोजनाचा तिला सल्ला देऊन तिच्या कुटुंबाचा योग्य सर्वांगीण विकास करणं अपेक्षित आहे. एवढंच आजच्या लेक्चरमधनं आपल्याला घ्यायचं होतं, तर ते तुम्ही योग्य पद्धतीने